सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सातारा कारागृह अधीक्षक, सातारा जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे, सातारा वाहतूक शाखेचे जाधव साहेब आणि इतर मान्यवर व मित्र परिवाराच्या उपस्थितीत अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी रवींद्र कांबळे यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या बेघर व अनाथांसाठी आसरा म्हणून शेड उभारणीचा संकल्प जाहीर केला। या समाजकार्यासाठी मदतीची गरज असून सातारकर नागरिकांनी तसेच साताऱ्यातील प्रतिष्ठित व मान्यवरांनी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहनही सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी यावेळी केले। त्याचबरोबर सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे सर, त्याचबरोबर डॉक्टर खाडे आहेत, सोबत आपले वाहतूक शाखेचे जाधव साहेब आहेत आणि मेहरबान सागर पावशे आणि इतर सगळेच रवींद्र कांबळे यांचे मित्र परिवार जमलेला आहे। विशेषतः एक सांगायचं पाहुण्यांना हे आहे की रवींद्र कांबळे हे असं व्यक्तिमत्व आहे की जे सर्वसामान्यांसाठी झटणार, कुठल्याही अडचणीमध्ये धावून जाणार आहे। म्हणजे सातारा सिव्हिल हॉस्पिटलचा जर विचार केला असता तरी कुठल्याही अडचणीचा निपटारा करण्यासाठी रवींद्र कांबळे सदैव तत्पर असतात। अनाथांच्या घासातला घास देण्याचं काम ते अविरतपणे करत आहेत। कुठल्याही स्वरूपातल्या अडचणी असतील तर रवींद्र कांबळे हे मदतीसाठी धावून जाणारं व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या दुर्धर आजारातून ते बरे झालेले आहेत आणि त्यांनी एक संकल्प केलेला आहे की यापुढे कुठल्याही ते निराधार राहू देणार नाही, त्यांच्यासाठी ते एक मोठा निवारा केंद्र उभं करणार आहे आणि त्यांच्या अशा अनेक संकल्पनांसाठी आपल्या सगळ्यांचं देखील त्यांना सहकार्य मिळणं खूप महत्वाचं आहे। कारण की समाजामध्ये रवींद्र कांबळे आणि त्यांच्यासारखी जी मंडळी आहे तिथे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, पण त्यांच्या या कामाला आपल्यासारख्यांचं दातृत्व आणि मोलाचं सहकार्य मिळावं अशी मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वतीनं आपल्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो। आणि त्यांचा आज जो वाढदिवस हा इथं आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साजरा होतोय त्याबद्दल सर्व या इथं उपस्थित असलेल्यांच्या वतीनं मी त्यांना रविदादांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी वाढदिवसासाठी आणि तुम्हाला विशेष सांगायची गोष्ट की हे जे आपले पाहुणे आहेत महत्वाची विशेष गोष्ट समजली। कारागृहातील बंदिवानांसाठी विविध उपक्रम, त्यांनी स्ट्रॉबेरीची शेती केली होती आणि ती संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेली आहे।
हे सुद्धा खूप उपक्रमशील असे पाहुणे आपल्याला आज लावले. रवीचा वाढदिवस आहे आणि त्याच्या विविध उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आणि वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा. मी असलम कुरेशी, माझा शेजारी राहणारा रवी दादा. तर त्याला रवी म्हणायला काय हरकत नाही, कारण माझा तो पुतणे आहे. काय पुतणे आहे आणि त्याचं सर्वांबरोबर सर्व बहुमत, सर्व धर्म समभाव आणि सगळ्यांना मदतीचा तो प्रत्येक वेळेला हात देत असतो. सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून असलं, पेठेत सुद्धा माध्यमातून असलं, बऱ्याच ठिकाणी म्हणजे औषधं असतील, दवाखाने असतील, काही बॉडेला असतं, कुठल्याही दवाखान्यात कुठलाही कोण गेला एखादा त्याच्याकडं तर तो मदत सुद्धा सढळ हातानं करतो. आणि आज त्याच्या बर्थडे निमित्त आम्ही त्याला भेटायला आलेलो आहे. त्याबद्दल आम्ही सर्व त्याचे तब्येतीचे सुद्धा परमेश्वराकडे दया याचना करतो आणि त्याची तब्येत सुद्धा सुधारावी सर्व समाजाच्या वतीनं आणि दीर्घ आयुष्य लाभावं आणि आमच्या बरोबर तो पळावा. त्यांच्या बड्डेतील त्यांचा आज वाढदिवस, त्या वाढदिवसानिमित्त रविदादाचे जे कार्य आहे सामाजिक, हे उपक्रम परमेश्वरानं असंच त्यांना दीर्घायुष्य द्यावं आणि चांगल्या कामाला भरभराट करण्यासाठी त्यांना शतवर्ष आयुष्य लाभावं हीच परमेश्वराची प्रार्थना करतो. आज रोजी 13 डिसेंबर दरवर्षीप्रमाणे माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला. सकाळपासून विविध ठिकाणी आज कार्यक्रम झाले. मग ते उपडे असेल, कधी आशाभवन असेल, शिबिर असेल आणि अनेक उपक्रम या ठिकाणी आपण आपल्या माध्यमातून नेहमीच करत असतो. आपण या ठिकाणी सर्वांना आवाहन करतोय. आज या ठिकाणी आपण एक उपक्रमाची सांगतोय की
जेणेकरून आपण हा उपक्रम सर्व लोकांच्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य करावं या उपक्रमाला. तो म्हणजे निराधार लोक जे आहेत, जे रस्त्यावर फिरतात तालुक्यात जिल्ह्यात, त्या सगळ्यांसाठी आपण निराधार केंद्र एवढा काही आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून हे उभा करतोय. तर आपण सर्वांनी हे मदतीचा हात आज या उपक्रमाला लावावा हीच नम्र विनंती. आपण आत्तापर्यंत बरेच उपक्रम या ठिकाणी सातारमध्ये करत आहोत आणि हे उपक्रम आज चालू आहे. सिव्हिलमध्ये अन्नदान 10 वर्षी चालू आहे. बाकीचे उपक्रम म्हणजे आपल्या मधल्या काळात काही कारणास्तव जाऊन थोडी खालीवर झाली होती, तेही चालू केले. आंतरिक साहित्य असतील, रस्त्याच्या बोड्या असतील, साताऱ्यामध्ये दरपत्रक असतील, ते आता सगळे लागले गेलेले. तरी या संदर्भात सर्वांनी सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये लोकांनी विविध व्यावसायिक लोकांनी नागरिकांनी आपल्याला मदत करावी असं हे आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.